दोन होमगार्ड मैत्रिणी दोघींचा एकच ठोक्या. शरीर संबंधावेळी घडले भयंकर. पतीच्या निधनानंतर तरुण अयोध्या पदरात एका मुलाला घेऊन एकाकी आयुष्य जगत होती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. ती पोलीस भरतीसाठी प्रयत्न करू लागली. तर वृंदावनीलाही पोलीस भरती व्हायचे होते. तिचा पती गावी राहत होता आणि ती होमगार्ड म्हणून काम करत होती. या दोघींची भेट झाली आणि त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली. पण पुरुषांची सोबत हवीहवीशी वाटली आणि सगळेच बिघडत गेले. वृंदावनीचा एक प्रियकर होता. तो तिला सगळे देत होता. त्यालाच अयोध्याने जवळ घेतले. आता तो वृंदावनीला सोडून अयोध्यासोबत प्रेमलीला करू लागला. यामुळे वृंदावनी दुखावली गेली होती आणि तिने एक अत्यंत क्रूर विचार केला होता. एकाच पुरुषावर प्रेम करणाऱ्या दोन विवाहित महिला या त्रिकोणी प्रेमातून जे काही घडले ते पुढे धक्कादायकच होते. या घटनेचा पुढील सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील 26 वर्षीय तरुणी अयोध्या विवाहबद्ध झाली होती. तिचा विवाह गेवराई तालुक्यातील लुखामसला गावातील राहुल वरकटे याच्यासोबत झालेला होता. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस चांगले गेले होते. सुखाच्या संसारामध्ये एक फूल उमलले होते. अयोध्याला मूल झाले. मात्र या सुखामध्ये नियतीने दुःखाचा घाला घातला. तिचा पती हिरावला गेला. पतीचे निधन आणि मुलाच्या डोक्यावरचे पितृछत्र हरवल्यानंतर अयोध्या एकटी पडली होती. मात्र शिक्षण आणि जिद्द यातून तिने आता पोलीस भरतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिने आपला मुलगा सासरी ठेवत बीड शहर गाठले. तिची वाट अधिकच खडतर होती. मात्र तिने मागे न हटण्याचा निर्णय घेतला. या वाटेवरच तिची भेट बालपणीची मैत्रीण वृंदावनी हिच्यासोबत झाली. वृंदावनी सतीश फरताळे मुक्काम राजीव गांधी चौक बीड हिच्याशी तिची ओळख होती. वृंदावनी फरताळे ही 3 मुलांच्यासह बीडमध्ये वास्तव्यास आहे. तर पती गावी असतो. वृंदावनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बीड शहरात आलेली होती. पदरामध्ये 3 मुले असतानाही ती मोठ्या जिद्द आणि उमेदीने लढा देत होती. होमगार्डच्या माध्यमातून ती आता आपल्या 3 मुलांचा उदरनिर्वाह करू लागली होती. तिची ही जिद्द पाहून अयोध्यालाही मोठे बळ मिळालेले होते. तर अयोध्याच्या पतीचे निधन आणि पदरात मुलगा असल्याचे वृंदावनीच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने मदत म्हणून अयोध्याला होमगार्डमध्ये भरती केले होते. यातूनच अयोध्याचे वृंदावनीसोबत घट्ट नाते निर्माण झाले होते. अयोध्या अधूनमधून वृंदावनीच्या घरी येऊ जाऊ लागली होती. दोघींच्यामध्ये चांगलीच मैत्री झाली होती. पती गावाकडे असताना वृंदावनी शहरातील एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. गेल्या काही वर्षापासून त्यांच्यामध्ये सूत जुळलेले होते. पती जवळ नसल्यामुळे तोच तिचा मोठा आधार बनलेला होता. पती सुखापासून वंचित असलेल्या वृंदावनीला तो सुख देत होता. एकूणच प्रेमाच्या एका वेगळ्या वळणावर वृंदावनी वाहत चाललेली होती. आपण कोणत्या मार्गावर चाललेलो आहोत याचे तिला भान उरलेले नव्हते. तर दुसरीकडे अयोध्येच्या आयुष्यातही दुःखाचा डोंगर होता. पतीच्या निधनानंतर ती पूर्णपणे एकटी पडलेली होती. ती तरुण होती. तिला मानसिक आणि शारीरिक सुखाची गरज होती. मात्र हे सुख तिला मिळत नव्हते. तिच्याच वयाची असणारी तिची मैत्रीण मात्र पतीपासून वेगळी राहत असली तरी सुखात होती. तिच्या या सुखाचे गुपित अयोध्याला कळलेले होते. तिच्या मनातही वासनेचा अंकुर फुलू लागलेला होता. आपल्या ध्येयाकडे थोडा कानाडोळा करत ती शरीर सुखाचा विचार करू लागली. तिच्या मनामध्ये उत्तेजना निर्माण झाली आणि तिचा पाय घसरायला वेळ लागला नाही. तिची नजर वृंदावनीच्या प्रियकरावरच पडलेली होती. ती आता त्याच्याशी लगट करू लागली. अवघ्या 26 वर्षीय अयोध्याचा देखणा तरणा बांड देह त्यालाही खुणावू लागला. तिच्याकडून प्रतिसाद मिळतो म्हटल्यावर तो मागे हटला नाही. त्यानेही तिच्यावर झडप घातली. तिला तेच सुख हवे होते. तिने त्याला आपल्या प्रेम संबंधामध्ये अडकवून ठेवले. आता त्याला वृंदावनीच्या देहाचा कंटाळा आलेला होता आणि नवीन कोवळा देह त्याला आता मिळालेला होता. साहजिकच त्याने वृंदावनीकडे पाठ फिरवली होती. प्रियकर टाळू लागल्याने वृंदावनी निराश राहू लागली. तो अचानक आपल्यापासून का दुरावला गेला याचे कोडे तिला सुटत नव्हते. तर दुसरीकडे निराश असणारी
अयोध्या मात्र आता भलतीच खुश राहू लागलेली होती। याचे कारणही वृंदावनीला समजत नव्हते, मात्र तिच्या मनात असणाऱ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तिला सापडली आणि तिच्या रागाचा पारा चढला। अयोध्या आपल्या प्रियकराच्या प्रेमामध्ये बुडालेली आहे हे तिच्या आता लक्षात आले होते। अयोध्याला सावरत असताना आपण आपला प्रियकर गमावल्याची जाणीव तिला झालेली होती। आपल्या मदतीसह आपला प्रियकरही अयोध्याने पळवला हे आता त्याच्या ध्यानात आले होते। तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अयोध्याने आपल्या प्रियकराला जाळ्यात ओढले हे समजल्याने तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली। अयोध्या होमगार्ड म्हणून कार्यरत होती आणि ती पोलीस भरतीचीही तयारी करण्यासाठी बीड शहरामध्ये वास्तव्यास होती। आता प्रियकर तिचा सर्व खर्च करू लागल्यामुळे तिची आर्थिक चणचण दूर झाली होती। मात्र वृंदावनी आर्थिक संकटात सापडलेली होती, तसेच तिला शरीर सुखही तिला मिळत नसल्यामुळे प्रियकर पुन्हा आपल्याकडे येण्यासाठी काय करावे, अयोध्याला वाटेतून बाजूला कसे करावे या विचारात वृंदावनी पडलेली होती। त्यातूनच तिने अयोध्याला धडा शिकवण्यासाठी योजना आखली। नेहमीप्रमाणे तिने अयोध्याला आपल्या घरी बोलवले। या दरम्यान 19 ऑगस्ट रोजी अयोध्या वृंदावनीच्या घरी आली। दोघींच्यामध्ये बोलता बोलता प्रियकराचा विषय निघाला आणि वाद सुरू झाला। वृंदावनीने अयोध्याला ठणकावून सांगितले की तू माझ्या प्रियकराचा नाद सोडून दे, मात्र अयोध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। यातून त्या दोघींमध्ये झटापट सुरू झाली। मात्र अयोध्याला ठार मारण्याच्या बेतानेच वृंदावनीने आधीच पूर्ण तयारी केलेली होती। आता मिळालेली संधी साधत तिला विष पाजले। काही वेळातच अयोध्याने जगाचा निरोप घेतला। अयोध्याचा जीव तर घेतला, पण आता हे प्रकरण अंगलट येणार आणि आपल्याला आयुष्यभर तुरुंगात सडावे लागणार याची जाणीव वृंदावनीला झाली होती। आता या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याचा विचार ती करू लागली। त्यानंतर तिने पुरावा नष्ट करून या प्रकरणातून सुटका करून घेण्याची योजना आखली। तिने अयोध्याचा मृतदेह मोठ्या खोक्यात भरून ठेवला। दुपारी तिचा 14 वर्षे वयाचा मुलगा आला तेव्हा त्याला हा बॉक्स टाकून येऊ असे वृंदावनीने सांगितले होते। त्यामध्ये काय आहे हे काय त्या मुलाला माहिती नव्हते। तो मुलगा स्कूटी चालवण्यास बसला तर ती पाठीमागे बॉक्स घेऊन बसली। तो बॉक्स तिने नाल्यात फेकून दिला। तिथून ते दोघे परत आले। मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर ती काही झाले नसल्याचा आव आणत फिरत होती, तर तिकडे अयोध्याचा तिच्या कुटुंबियाशी काही संपर्क होत नव्हता। दिनांक 19 ऑगस्ट पासून अयोध्याचा फोन बंदच होता। तिच्या घरचे चिंतेत होते। त्यांनी शोधाशोध केली, मात्र ती मिळाली नाही। त्यानंतर भाऊ ज्ञानेश्वर सुरनर यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांमध्ये मिसिंग दाखल केली। PI किशोर पवार आणि टीमने याचा गांभीर्याने तपास केला। चौकशीमध्ये वृंदावनीवर संशय बळावला। तीच अयोध्याला शेवटची भेटल्याची माहिती मिळाल्यामुळे तपास तिच्यावर येऊन थांबलेला होता। तिची सखोल चौकशी करताच तिने आपण मृतदेह फेकल्याची माहिती दिली। वृंदावनीच्या म्हणण्यानुसार अयोध्यानेच विषप्राशन केले होते। तिचा मृत्यू झाल्याने भीतीपोटी मृतदेह फेकून दिला असे तिने पोलिसांना सांगितले। पोलिसांना संशय आहे की वृंदावनीने अयोध्याला विष पाजले आहे। अयोध्याच्या अंगावर काही जखमा आहेत, त्यामुळे दोघींच्यामध्ये झटापट झाल्याचाही अंदाज आहे किंवा गळावळून मग विषप्राशन केल्याचा बनाव केला आहे का याचाही तपास केला जात आहे। शवविच्छेदन झाले असून मृत्यूच्या कारणाचा अहवाल डॉक्टरांच्याकडून आल्यानंतर याची स्पष्टता होणार आहे। या घटनेचा CCTVमुळे सापडला धागा। सकाळी 9 वाजता वृंदावनीच्या घरात गेलेली अयोध्या बाहेर आलीच नाही। ती घरातच मृत झाली। मुलगा शाळेतून येईपर्यंत वृंदावनीने तिचा मृतदेह एका मोठ्या खोक्यात पॅक केला। 14 वर्षीय मुलगा शाळेतून येताच त्याला सोबत घेऊन तिने खोके स्कूटीवर ठेवले आणि शहराबाहेर पांगरी शिवारात टाकले। बॉक्स घरातून बाहेर काढून दुचाकीवरून नेतानाची घटना CCTVमध्ये कैद झालेली होती।